नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसई विरारमध्ये एका महिलेच्या पक्ष प्रवेशाने तालुक्यात खळबळ, तर या शब्दांना जोर आला आहे तो म्हणजे भाजपाला धक्का. त्याचबरोबर निष्ठावंतांची गळचिपी होत असल्याचा आरोप. ॲडव्होकेट साधना धुरी यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये पक्ष प्रवेश. निष्ठावंतांची गळचिपी होत असल्याचा आरोप साधना धुरी यांनी केला आहे. भाऊच आहे शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी जी रुजवली ती त्यांनी रुजवली. आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता 8-1 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे. माझा भ्रमनिरास झाला आणि खूप मनस्ताप पण झाला. पण ठीक आहे, आपण घेतलेला चुकीचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं. आज मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी आले, माझ्या माणसांमध्ये आले आणि आता मला काम करायला हुरूप आलेला आहे. आणि ज्यांना तिकडे तिकीट दिली गेली ती म्हणजे अगदी नवखी. मला वाटते मी जिथून मला तिकीट मिळायचं होतं तिकडे एक अशा महिलेला दिलं तिकीट, जी मी असं ऐकलं की नुकतीच ती 7-8 महिन्यापूर्वी कॅनडाहून आली होती आणि तिला कोणच ओळखत नव्हते. तिकडचे कार्यकर्ते पण मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की मॅडम तुम्ही जरा सांगा की हे बरोबर नाही, आम्हाला तिच्याबरोबर काम करायला आवडत नाही वगैरे. सगळं झालं, पण मला आता काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जे झालं ते झालं. अशा प्रकारची गळचिपी किती होते हे नुकत्याच महापालिकेच्या निवडणुकीत अनेकांनी अनुभवलेले आहे. सविस्तर असे की भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गळचिपीमुळे वसईतील भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ॲडव्होकेट साधना धुरी यांनी नुकताच 25 फेब्रुवारी रोजी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी पक्षाचे अध्यक्ष, वसईचे माजी आमदार, लोकनेते हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव यशवंत पाटील व बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जितूभाई शहा या प्रसंगी उपस्थित होते. या सर्वांच्या समक्ष जाहीर पक्ष प्रवेश ॲडव्होकेट साधना धुरी यांचा झाला. या प्रसंगी भाजपमधून बहुजन विकास आघाडीत महापालिका निवडणुकीपूर्वी प्रवेश करते झालेले चंद्रशेखर धुरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना ॲडव्होकेट साधना धुरी यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की माझे बंधू चंद्रशेखर धुरी यांनी गेल्या 40 वर्षापासून भाजपाचे काम तळागाळात रुजवले, मात्र ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले अशा निष्ठावंतांना आता डावलले जात आहे. मला ज्या भागातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते तिथे 8-9 महिन्यापूर्वी कॅनडाहून आलेल्या आणि कोणालाही परिचयाच्या नसलेल्या महिलेला तिकीट देण्यात आले असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. भाजपाच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून कार्यकर्त्यांनीच मला ही नाराजी व्यक्त करण्यासाठी सांगितले होते असेही यावेळी धुरी यांनी स्पष्ट केले. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे आता आम्ही बहुजन विकास आघाडी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी स्पष्ट नमूद केले. साधना धुरी यांच्या पक्ष प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीची ताकद देखील वाढली आहे. दरम्यान ॲडव्होकेट साधना धुरी यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत करताना अजीव पाटील म्हणाले की ॲडव्होकेट साधना धुरी यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत करताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील म्हणाले की विकास कामाबद्दल सातत्याने ते आप्पा करत असलेल्या कामाबद्दल नेहमीच आम्हाला प्रशंसा करायचे. काही असेल त्यांच्या सूचना तर नेहमीच ते करत असायचे. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच सहकार्य करत असायचे. आणि आता त्यांनी आप्पांच्या विचारांवर, आप्पांच्या कार्यावर प्रेरित होऊन राजकारणातनं पहिल्यांदा असं त्यांनी ठरवलं का बाबा बहुजन विकास आघाडी बरोबर आपण गेलं पाहिजे. का तर जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करण्यासाठीच आप्पा हे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला वाटते त्यांना योग्य ते न्याय मिळेल. ॲडव्होकेट साधना धुरी व चंद्रशेखर धुरी यांच्याकडून सातत्याने विकास कामांच्या बाबतीत विचारणा होत असे.
आप्पांनी म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांनी शहराच्या केलेल्या कामांची ते नेहमीच प्रशंसा करायचे. राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच विधायक कामांसाठी सहकार्य करत असत. आप्पांच्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने प्रेरित होऊनच त्यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आप्पा हे पूर्णपणे सक्षम नेतृत्व आहेत याची त्यांना खात्री पटली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल आणि त्यांना पक्षात योग्य तो सन्मान व न्याय दिला जाईल अशी ग्वाही महापौर अजिव पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केली. त्यांना यावेळी आश्वासन दिले. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.